नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. तर हा साबुदाणा वडा आपण उपासाला किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. हे साबुदाणा वडे कमी तेलकट आणि वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत वडे आहेत. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा वडा बनवलात तर अजिबात वडा तेलामध्ये फुटत नाही. तर चला मग आपण योग्य प्रमाण घेऊन वडे बनवले आहे. वडे कसे बनवायचे ते बघूया. तर इथं मी पावशेर साबुदाणा घेतलेला आहे 250 ग्रॅम. तर आपण हा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इथं पाणी टाकून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. तर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला साबुदाणा छान भिजला जातो आणि मोकळा मोकळा होतो. साबुदाणा भिजण्यासाठी मी इथं 1 इंच पाणी ठेवलेलं आहे वरती. तर आपण हे साबुदाणा आता रात्री भिजत ठेवला होता. बघूया आपण आता किती छान भिजलेला आहे बघू शकता. आणि साबुदाणा आपल्याला असा मोकळा मोकळाच पाहिजे, असा चिकट झालेला नाही पाहिजे. तर खूप जास्त पाणी टाकू नका भिजायच्या वेळेस, नाही तर मग तो चिकट होऊ शकतो. तर या पद्धतीनं आपल्याला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे. इथं मी शेंगदाणे भाजून आणि मी इथं शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त ठोसरी नाही. इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यासुद्धा इथं मी बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरला. तर बघू शकता. आणि इथं आपल्याला आता वडा बनवण्यासाठी इथं बटाटे उकडून घेतलेले आहे. ते मध्यम आकाराचे बटाटे आहे. तर हे 200 ग्रॅम इतके बटाटे आहे. पावशेर साबुदाण्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम बटाटे घ्यायचे आहे. तर इथं मी साबुदाणा आता एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घेणार आहे आणि आपण जी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तीसुद्धा इथं टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपण उपासाला जिरे खाता असाल तर टाका, नाही टाकले तरीही चालेल. आणि हे बटाटे सोलून घेतलेले आहे मी आता, साल काढून, आणि आता इथं मी किसून घेत आहे. तर आपल्याला बारीक किसून घ्यायचे आहे. दोन्ही बटाटे आपण इथं किसून घेतलेले आहे आणि हे आता सर्व हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं हे मिश्रण जेवढं तुम्ही एकजीव करशाल तेवढा आपला साबुदाणा वडा छान होणार आहे. त्यामुळे सर्व बटाटा आणि साबुदाणा एकत्र झाला पाहिजे या पद्धतीने, म्हणजे आपला साबुदाणा वडा अजिबात फुटणार नाही. तर हे बघा असा गोळा होतो का, तर बघा एकदा, म्हणजेच आपल्या साबुदाणा वड्याला छान आकार दिला जाईल. तर ह्या पद्धतीनं मी इथं सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. इथं मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तोपर्यंत आपण इकडं चटणी बनवून घेऊया. तर इथं मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याची चटणी बनवणार आहे. तर खूप छान लागते. हे पण साधी सिंपल उपासासाठी ही चटणी आहे. इथं मी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथं आपण ह्या चटणीला जिऱ्याची फोडणी देणार आहोत. तर बघू शकता किती छान आपली चटणी तयार झालेली आहे. साबुदाणा वडा खाण्यासाठी ही चटणी बनवू शकतो आपण उपासाला, किंवा तुम्ही मग दह्यासोबतसुद्धा खाल्ले तरीही चालेल. त्या दह्यासोबत पण खूप छान लागतात हे वडे. तर आपण इथं आता थोडंसं हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे. इथं मी मध्यम आकाराचेच वडे बनवून घेणार आहे. इथं साबुदाणा वड्याचा हुंडा थोडासा हातावर दाबून घ्यायचा आणि त्यानंतर इथं गोल गोल फिरून आणि हाताने, हलक्या हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला साबुदाणा वडा अजिबात फुटणार नाही. नाही तर मग तो वडा फुटू शकतो. कुठंही हाता आपल्या वड्याला क्रॅश असे गेलेले नाही, व्यवस्थित वळून घेतलेले आहे. तर एवढे वडे झालेले आहे आणि आणखी वडे बनवायचे आहे. तर आपण वडे बनवण्यासाठी सुरुवात करूया. सुरुवातीला तेल गरमच राहू द्या, नाही तर मग वडे आपले एकामेकाला असे चिटकतील. जोपर्यंत वडे असे सेट होत नाही तोपर्यंत तेल गरमच पाहिजे. आणि नंतर मग तुम्ही वडे 1-2 वेळा अलटपलट झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. म्हणजे मग मध्यम गॅसवर तळले तरीही चालेल. सुरुवातीला गॅस फुलच पाहिजे. बघू शकता छान आपल्या साबुदाण्याला असा गोल्डन कलर आलेला आहे. तर आपण हे साबुदाणा वडे असे मध्यम गॅसवर आता तळून घेत आहोत.
बघू शकता तुम्ही किती छान आपले वडे छान असे टम्म फुगलेले आहे. तर ह्याच पद्धतीने आपण सर्व साबुदाणा वडे बनवून घेणार आहोत. तर इथं मी आणखी काही साबुदाणा वडे तुम्हाला तळून दाखवते. आपल्या साबुदाण्याला छान असा कलर आलेला आहे. तर या पद्धतीने साबुदाणा वडे तुम्हीसुद्धा तळून घ्या. इथं माझी कढाई पसरट आहे आणि मोठीसुद्धा आहे. त्यामुळे मी इथं 5 ते 6 साबुदाणा वडे टाकून घेणार आहे. तर ते पण आता मी इथं पलटी करून घेत आहे. तर खूप जास्त तुमची जर छोटी कढाई असेल तर जास्त वडे टाकू नका. हे बघा इथं एकमेकाला थोडेसे चिटकलेले आहे, पण छानपैकी असे निघालेले आहे. तर बघू शकता तुम्ही. साबुदाणा वडा फुटण्याचं एक कारण असतं की साबुदाणा वडा जर खूप वेळ तेलामध्ये ठेवला तर तो फुटू शकतो. तर बघू शकता आपले साबुदाणा वडे किती एकसारखे झालेले आहे आणि कुठंही फुटलेले नाही. छान असे कुरकुरीत झालेले आहे आणि आतमधून मऊ लुसलुशीत. तुम्हीसुद्धा उपासाला असा साबुदाणा नक्की बनवा. तुम्हाला साबुदाणा वडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.